Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English topic The Golden Touch. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये द गोल्डन टच ही जी स्टोरी आहे ही स्टोरी या ठिकाणी आपण लर्न करत होतो. या स्टोरीमध्ये 3 सीन दिलेले आहे. त्यापैकी फर्स्ट सीन या ठिकाणी आपण लर्न केलेला होता. आज आपण या ठिकाणी सीन सेकंड आणि सीन थर्ड तो या ठिकाणी लर्न करणार आहोत. तर या ठिकाणी आता मी स्टार्ट करत आहे सीन सेकंड. इन द ब्रेकफास्ट रूम. राजा हा आता ब्रेकफास्ट रूममध्ये आलेला आहे. सर्वंट, गुड मॉर्निंग प्रिन्सेस. सर्वंट हा म्हणजे सेवक हा त्या प्रिन्सेसला म्हणतो गुड मॉर्निंग प्रिन्सेस. प्रिन्सेस म्हणजे राजकुमारी. मेरीगोल्ड, गुड मॉर्निंग. मेरीगोल्डही त्यांना म्हणते गुड मॉर्निंग म्हणजे शुभप्रभात. वेअर इज द किंग. प्रिन्सेस त्या सेवकाला विचारते की वेअर इज द किंग. राजा कुठे आहे किंवा राजेसाहेब कुठे आहेत. सर्वंट, ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. सेवक सांगतो की राजेसाहेब हे गार्डनमध्ये फिरत आहे. मेरीगोल्ड, आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम. मेरीगोल्ड म्हणते की मी त्यांना सर्वीकडे बघितलं. एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड. जेव्हा मी त्यांच्या रूममध्ये त्यांना पाहायला गेली तर त्यांच्या रूममध्ये प्रत्येक वस्तूचं रूपांतर हे सोन्यामध्ये झालेलं आहे. सर्वंट, देअर ही इज इन द रोज गार्डन. ते त्या ठिकाणी रोज गार्डनमध्ये गेलेले आहे. मेरीगोल्ड, व्हॉट एव्हर इज ही डुईंग. ते काय करत आहे. सर्वंट, ही इज टचिंग ऑल द रोजेस. ते त्या गार्डनमधली जेवढेही रोजेस आहे त्यांना टच करत आहे, स्पर्श करत आहे. नाऊ ही इज कमिंग दिस वे. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट. मी आता त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो. किंग म्हणतो गुड मॉर्निंग मेरीगोल्ड. किंग त्या ठिकाणी येतो आणि त्या मेरीगोल्डला म्हणतो की शुभप्रभात राजकुमारी. सी व्हॉट आय ब्रॉट फॉर यू. बघ व्हॉट आय ब्रॉट फॉर यू. किंग हा राजकुमार म्हणतो की बघ मी तुझ्यासाठी काय आणले. मेरीगोल्ड म्हणते अ फाईन येल्लो रोज. सुंदर असं येलो कलरचं रोज आणलं आहे. स्मेल इट. तिने ते घेतले आणि त्याचा वास घ्यायला लागली. ओ इट हॅज नो स्मेल. ती म्हणते की बाबा याला स्मेलच नाही, वास नाही. अँड द हार्ड पेटल हॅव प्रिक माय नोज. आणि हे जे फूल आहे ते कसं आहे, कडक आहे की ज्याच्यामुळे ते माझ्या नाकाला टोचत आहे. स्टार्ट क्राईंग. आणि लागलीच ती मेरीगोल्ड ही रडायला लागली. किंग, व्हॉट आर यू क्राईंग फॉर. किंग विचारतो की राजकुमारी तू का रडतेस. इट इज गोल्डन रोज. हे तर सोन्याचं गुलाब आहे. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन. आणि माझ्या बागेमधली सर्व जी रोजेस आहेत, जी गुलाबाची फुलं आहेत ही सर्व गोल्डन आहेत. मेरीगोल्ड, आर दे ऑल लाईक दिस वन. मेरीगोल्ड म्हणते की आर दे ऑल लाईक दिस वन. आणि ते सर्वही अशीच आहेत का. किंग म्हणतो कम ऑन नाऊ, लेट्स हॅव आवर ब्रेकफास्ट. ओ. किंग तिला म्हणतो की चल आपण ब्रेकफास्ट करूया. मेरीगोल्ड, व्हॉट्स द मॅटर. हॅव यू बर्ट युअर माउथ. ज्यावेळेस तो किंग हा ब्रेकफास्ट करण्यासाठी बसतो आणि तो ब्रेकफास्ट करायला लागतो त्यावेळेस त्याचा तोंडाला चटका लागला. त्यावेळेस ती विचारते की बाबा काय झालं. हॅव यू बर्ट युअर माउथ. तुम्हाला चटका लागला का. किंग, दिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. मग तिचे बाबा म्हणजेच किंग सांगतात की नाही हा जो फिश आहे हा फिश कसा आहे, सोन्याचा आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी या फिशला खाऊ शकत नाही. आय मस्ट ट्राय अँड एग. मी या ठिकाणी एग खातो. ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू. अरे ह्या अंड्याला हात लावला तर अंडंसुद्धा माझ्या स्पर्शाने सोन्याचं झालं. ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाऊ. मग त्यावेळेस तो राजा म्हणतो की अरे व्हॉट शॅल आय डू नाऊ. हे काय होत आहे माझ्यासोबत. मेरीगोल्ड, टेल मी व्हॉट्स द मॅटर. मेरीगोल्ड म्हणते की बाबा काय झालं सांगा मला. किंग, एव्हरीथिंग आय टच टर्न टू गोल्ड. मग किंग सांगतो
की त्या मेरीगोल्डला मी ज्याही वस्तूला स्पर्श करतो ती वस्तू सोन्याची होते. त्या वस्तूचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. आय शॅल नेवर बी एबल टू ईट एनिथिंग, आणि म्हणून मला काही खाता येत नाही. मेरीगोल्ड, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू? मग ती म्हणते, माझे बाबा, मी तुम्हाला काही मदत करू का? मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड, आणि ती तिच्या बाबांकडे धावत जाते, पळत जाते. किंग, नो, डोंट टच मी, कीप अवे. मग किंग तिला म्हणतो, नको नको, मला स्पर्श करू नको, माझ्यापासून लांब राहा. ओ मेरीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन? तो तिला सांगत असतो की व्हॉट हॅव यू डन, तू काय करत आहेस, मला टच करू नको. मेरीगोल्ड हॅज टर्न इन टू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. तिने तिच्या बाबांना टच केलं आणि तिचं रूपांतर हे सोन्यामध्ये झालं, म्हणजे अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. ती एक सोन्याचा पुतळा बनली. किंग, माय डॉटर, माय डिअर डिअर मेरीगोल्ड. तो म्हणतो तिला की हे माझी प्रिय प्रिय मुलगी मेरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, तुझं सुंदर असं जीवन होतं. लाईक अ रे ऑफ सनशाईन, अगदी सूर्यासारखी तू चमकत होती. सी इज ओनली अ गोल्डन डॉल नाऊ, पण आता मात्र तू एक सोन्याची अशी डॉल बनून गेलेली आहे. द स्ट्रेंजर कम्स इन. अचानक तिथं स्ट्रेंजर येतो. स्ट्रेंजर, वेल फ्रेंड्स मिदास. मग तो स्ट्रेंजर त्याला म्हणतो की मिदास, ठीक आहे ना, व्हॉट डू यू से नाऊ? तू तू या ठिकाणी काय सांगत आहे? किंग, आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. तो किंग म्हणतो की मी या जगातील सर्वात दुःखी असा माणूस आहे. स्ट्रेंजर, व्हाय, का? यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाऊ. तुझ्याकडे तर आता भरपूर सोनं आहे. किंग, आय डोंट वॉन्ट धिस गोल्ड. मग तो किंग म्हणतो, नको नको, मला सोनं नको. आय वॉन्ट माय डॉटर, मला माझी मुलगी हवी आहे. आय वॉन्ट टू ईट, मला या ठिकाणी जेवायचं आहे किंवा खाण्यासाठी माझी खाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट रिअल फ्लावर्स इन माय गार्डन, त्याचप्रमाणे माझ्या गार्डनमध्ये बी मला खरी फ्लावर्स पाहिजे. प्लीज टेक अवे धिस गोल्डन टच, त्यामुळे तुम्ही हा जो दिलेला गोल्डन टच आहे हा तुम्ही परत घ्या, किंवा ही जी तुम्ही मला हे जे काही दिलेलं आहे हे तुम्ही तुमचं परत घ्या. स्ट्रेंजर, डू यू रिअली, खरंच वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच? मग तो स्ट्रेंजर म्हणतो, खरंच मी दिलेलं हे वरदान परत घेऊ का? किंग, आय हेट इट, मला आता याचा द्वेष होतो, मला याचा तिटकार होतो. टेक इट अवे, लवकरात लवकर तुम्ही दिलेलं वरदान हे तुम्ही परत घ्या. स्ट्रेंजर, देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. मग तो स्ट्रेंजर म्हणतो की तुम्ही आता तुमच्या गार्डनमध्ये जे काही झरा वाहत आहे त्या झऱ्यामध्ये जाऊन आंघोळ करा. वेन दॅट इज डन, ब्रिंग बॅक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड. तिथं आंघोळ, त्या तुमचं जे गार्डन आहे त्या गार्डनमधल्या झऱ्यात तुम्ही आंघोळ करा, आणि आंघोळ झाल्यानंतर तिथून एक पाण्याची सुरळी भरून आणा, आणि त्या सुरळीतलं पाणी थोडं थोडं हे प्रत्येक वस्तूवर शिंपडा, ज्याच्याने ती वस्तू पूर्ववत होईल, म्हणजे ती पहिलेसारखीच जशीच्या तशी होईल. सीन थर्ड, मेरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. मेरीगोल्ड ही या ठिकाणी एक स्टॅच्यू बनलेली आहे. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. त्या किंगने त्या मेरीगोल्डच्या डोक्यावर ते पाणी शिंपडलं. स्प्रिंकलिंग म्हणजे पाणी शिंपडणे. त्याने त्या सुरळीमधलं पाणी तिच्या मेरीगोल्डच्या डोक्यावर शिंपडलं. किंग, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मेरीगोल्ड. पहिल्यांदा मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हे पाणी शिंपडतो, ज्याच्याने माझी मुलगी ही पहिलेसारखी जिवंत होईल. मेरीगोल्ड कम्स अलाइव्ह, आणि लागलीच ते पाणी शिंपडल्या ती मुलगी ही जिवंत झाली. व्हॉट आर यू डुईंग फादर? ती मुलगी तिच्या बाबाला म्हणते, बाबा, हे काय करत आहात? यू हॅव स्प्रिंकल वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी का शिंपडत आहात? किंग, लेट अस गो इन टू द गार्डन मेरीगोल्ड. मग तो किंग त्या मेरीगोल्डला म्हणतो की चल माझ्यासोबत गार्डनमध्ये चल. सी वॉट अ फाईन मॉर्निंग इट इज.
आता तुला एक नवीन सुंदर अशी सकाळ या ठिकाणी पाहायला मिळेल. मेरीगोल्ड यस लेट अस गो अँड पिक सम फ्लावर्स. मग मेरीगोल्ड म्हणते चला जाऊया. किंग कम अलॉंग देन मेरीगोल्ड. मग तो मेरीगोल्डला म्हणतो चल चल लवकर चल. आय हॅव टू स्प्रिंकल दिस ऑन एव्हरीथिंग. मला हे जे पाणी आहे हे प्रत्येक वस्तूवर शिंपडायचं आहे. दॅट हाय टच. ज्या ज्या वस्तूला मी स्पर्श केला आहे त्या सर्व वस्तूंवर हे पाणी शिंपडायचं आहे. अँड देन वी विल गेट यू सम रोजेस. आणि मग तुला सुंदर अशी फुलं या ठिकाणी पाहायला मिळतील. ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. आणि त्याचप्रमाणे या सुंदर सुंदर फुलांचा सुंदर असा वासही तुला या ठिकाणी या फुलांचा सुंदर असा वास तू या ठिकाणी घेऊ शकतेस. तर अशा प्रकारे या ठिकाणी त्या सुरळीमधल्या पाण्याने हे जे काही सोन्याची झालेली वस्तू होती त्या सर्व वस्तू ह्या आता पूर्ववत झाल्या. तर अशा प्रकारे ही जी स्टोरी आहे ही स्टोरी या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. ॲडॉप्टेड फ्रॉम अ प्ले बाय फिलिप वॉल्श यांची जी कथा आहे त्या कथेमधले हे काही सीन हे या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे ही जी स्टोरी आहे ही स्टोरी या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.